हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. ताओ स्वभाव भाग 2. आपला स्वभाव निसर्गासारखा असला पाहिजे. तेच ताओ नियमांना अनुसरून असेल. निसर्ग आपल्याला आदर्श आहे. त्याच्याकडून आपण अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. कारण निसर्ग या शब्दातच ते स्वाभाविक, अकृत्रिम, नैसर्गिक आहे हे ध्वनित आहे. आपल्या ऋषींनी निसर्गाचे महत्त्व जाणून वेदांच्या पहिल्याच आरण्यक या भागात निसर्ग वर्णन केले आहे. त्याला काही विशेष महत्त्व आहे. जे जसे घडते त्यात निसर्गाचे विना तक्रार सहजच आचरण होते. निसर्ग कधीही ऊन, वारा, पाऊस, थंडी याची तक्रार करत नाही. जे काही उपलब्ध असते त्यामधून निसर्ग त्याच्या स्वभावाला अनुसरून निर्मिती करतो. उदाहरणार्थ, लाल फूल लाल रंगच निर्माण करते. त्याच्या शेजारी असलेले पिवळे फूल पिवळा रंगच निर्माण करते. झाडे स्वतः माती खातात, परंतु त्यामधून हिरवीगार पाने, सुवासिक फुले, सुमधुर फळे निर्माण करतात. स्वतः उन्हात तापतात आणि वाटसरूंना सावली देतात. स्वतःवर पक्ष्यांना घरटी बांधायला जागा देतात. झाडे स्वतः विषारी वायू भक्षण करतात आणि सजीवांना उपयुक्त असा प्राणवायू निर्माण करतात. सजीव प्राणवायूशिवाय क्षणभरही जीवित राहू शकत नाही. विश्वात प्राणवायू मिळवण्याचा झाडे हा एकमेव मार्ग आहे. झाडांमुळे वायू संचार करतो, त्यामुळे हवा वाहती राहते. सुगंध आणि दुर्गंध जे काही असेल ते वायू वाहून नेतो. निसर्गामुळे ऋतू होतात, त्यामुळे येथे अन्न पाणी असते. निसर्ग गुरुत्वाकर्षणादी नियमांनी सर्व वस्तू धारण करतो, नाहीतर आपण विश्वामध्ये केव्हाच भरकटलो असतो. निसर्ग विश्वात एकाच वेळी आकर्षण आणि विकर्षण धारण करते. यामुळे विश्वात ग्रह, गोल तारे एकमेकांना आकर्षित करून त्याच वेळी एकमेकांपासून योग्य त्या अंतरावर आहेत, नाहीतर त्यांची टक्कर झाली असती. निसर्गात अनेकविध जीव आहेत. त्यांचे संवर्धन केले जाते, त्यामुळे विश्व संतुलित राहते. मानवाने निसर्गाला गुरु करावे. त्याच्यापासून अनेक गोष्टी घेण्यासारख्या आणि शिकण्यासारख्या आहेत. निसर्गाच्या या स्वभावाचे, आचरणाचे, वर्तणुकीचे, शिकवणुकीचे आकलन करून घेऊन मानवाने स्वतः त्याप्रमाणे आपला स्वभाव निर्माण करावा आणि तो जपावा. त्याप्रमाणे आचरण करावे. सर्वांजीवी समभाव असावा. केवळ स्वार्थ साधू नये, परोपकार असावा. अत्यावश्यक इतकेच वापरावे आणि संग्रही करावे. अवास्तव हाव बाळगू नये. जे सहजच नैसर्गिकपणे उपलब्ध आहे त्यात समाधानाने आपले जीवन व्यतीत करावे. आपण सदा खालच्या पायरीवर बसावे. त्यात कमीपणा नसतो. जागा ही जागा असते. यात अहंकार करू नये. इतरांची सेवा करावी. आपण आपला स्वभाव सोडू नये. चांगले वाटले म्हणून त्यामागे पळापळ करू नये. जास्तीचे इतरांना उपलब्ध करून द्यावे. उत्कृष्ट तेच निर्माण करून सर्वांना त्याचा प्रसाद द्यावा. सदा निसर्गाची जवळीक करावी. त्यातच स्वाभाविक नैसर्गिक आनंद आहे. तेथेच ताओ आहे. निसर्ग हाच ताओ. लाओत्से पुढे सांगतो की नैसर्गिक स्वभावाशी तार जुळलेली असल्यामुळे तो ताओमय असतो. आपल्या ऋषीमुनींनी निसर्गाची उपासना करायला सांगितले आहे. निसर्ग परमात्म्याच्या ताओच्या अगदी जवळ आहे, सन्निध आहे. निसर्ग ताओ नियमांनुसार स्वाभाविकपणे अगदी सहजच आचरण करतो. तसे त्याला करावे लागत नाही. ते तसे आचरण निसर्गाकडून आपोआप होत असते. त्यामुळे निसर्ग आणि ताओ यांचा योग जुळून आला आहे. निसर्ग आणि परमात्मा ताओ एकरूप झाले आहेत. नदी गंगेला मिळाली की तिला निराळी करता येत नाही. ती गंगामय होते. ताओप्रमाणे आचरण करून निसर्ग म्हणजेच ताओ झाला आहे. त्यात आता काही भेद उरला नाही. यामुळे निसर्गाप्रमाणे आचरण म्हणजे परमात्म्याप्रमाणे आचरण असे समीकरण झाले आहे. आपल्या महान द्रष्ट्या ऋषींनी सूर्य, चंद्र, ग्रह, गोल तारे यांची उपासना करायला सांगितले आहे. आपल्या महान द्रष्ट्या ऋषींनी पर्वत, डोंगर, टेकड्या यांची उपासना करायला सांगितली आहे. आपल्या महान द्रष्ट्या ऋषींनी भूमीची उपासना करायला सांगितली आहे.
आपल्या ऋषींनी समुद्र, नदी, नाले यांची उपासना करायला सांगितली आहे. आपल्या महान द्रष्ट्या ऋषींनी पावसाची उपासना करायला सांगितली आहे. आपल्या महान द्रष्ट्या ऋषींनी वायूची उपासना करायला सांगितली आहे. आपल्या महान द्रष्ट्या ऋषींनी वृक्ष, लता, पल्लवी यांची उपासना करायला सांगितली आहे. आपल्या महान द्रष्ट्या ऋषींनी ध्यानासाठी, उपासनेसाठी, पूजेसाठी माती, दगड, लाकूड यामधून परमात्म्याची प्रतिमा तयार केली. आपल्या महान द्रष्ट्या ऋषींना या सर्वांमध्ये परमात्म्याचे ताओचे दर्शन झाले. निसर्गाच्या माध्यमातून ते त्या अरूपाशी एकरूप झाले. आपल्या महान द्रष्ट्या ऋषींना यांच्या माध्यमातून, त्यांच्या धारणेमधून, त्यांच्या उपासनेमधून परमात्म्याचा महादिव्य साक्षात्कार झाला. निसर्ग प्रशांत, मौन, स्थिर आहे. यामधून आपल्या महान द्रष्ट्या ऋषींना ध्यानाची प्रेरणा मिळाली. वृक्ष पहा कसे सदा ध्यान लावून आकाशाकडे पाहत आणि तिकडे झेपावत प्रशांत, स्थिर, दृढ उभे आहेत. आपल्या महान द्रष्ट्या ऋषींना निसर्गाच्या माध्यमामधून ताओमय होण्याचा, ताओशी संपर्क साधण्याचा, ताओकडे जाण्याचा मार्ग मिळाला. निसर्ग जड आहे आणि ताओ सूक्ष्म आहे. जडातून सूक्ष्मात, देहधारीमधून परमात्म्या प्रत जाण्यासाठी निसर्ग हा आयताच तयार रस्ता मिळाला. यास्तव लाओत्से जे सांगत आहे ते जाणून घ्यावे. आपण मनाशी पक्की खुणगाठ बांधावी की जो निसर्गाशी एकरूप झाला तो ताओशीही आपोआप एकरूप झाला. तो ताओमय झाला, तो ताओ झाला, तो आत्मस्वरूप झाला. हरि ओम.